राशीनुसार जाणून घ्या तुमचे म्हातारपण किती सुखमय असेल. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हालाही जाणून घ्यायचे आहे का तुमचे वृद्धत्व कसे असेल? चला तर मग जाणून घेऊया. वृद्धत्व ही अशी एक गोष्ट आहे जेव्हा तुम्हाला अनेक कामांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही एकटे राहू शकत नाही. म्हणूनच आपल्या वृद्धत्वाबद्दल सगळ्यांना चिंता वाटते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीला सामोरे जावे लागते. तरुणपणी आपण परिस्थितीशी जुळून घेतो, पण वृद्ध झाल्यावर परिस्थितीशी जुळून घेणे कठीण होते. म्हणून आज आम्ही तुम्हाला राशीनुसार वृद्धत्वाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या भविष्याची योजना करू शकता. अशा प्रकारे तुम्ही येणाऱ्या अडचणी टाळू शकता किंवा कमी करू शकता. पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नंबर 1. मेष राशीचे लोक आपल्या ध्येयाशी निष्ठावंत असतात. ते एकदा ठरवलेले ध्येय पूर्ण करतात. इतर राशींच्या तुलनेत मेष राशींचे लोक खूप धाडसी असतात. जीवनात त्यांना कोणत्याही अपेक्षाची किंवा अडचणीची भीती वाटत नाही. या राशींच्या लोकांचे वृद्धापकाळ सुख आणि दुःखांच्या दरम्यान असेल, म्हणजेच वयाच्या शेवटच्या टप्प्यात तुमच्या जीवनात जास्त सुख लिहिलेले नाही किंवा जास्त त्रास किंवा दुःखांचा अनुभवही नाही. या राशीचे लोक खूप विश्वासार्ह असतात. त्यांच्यात स्थिरता असते आणि ते त्यांच्या स्वतःच्या अटीवर काम करतात. त्यांच्या आयुष्याचे ध्येय आहे शांतीपूर्ण जीवन जगणे. त्यांना शांतीपूर्व आयुष्य व्यतिरिक्त इतर कशाचीही गरज नसते. नंबर 2. वृषभ राशी. या राशींच्या लोकांना अनेकदा अडचणीचा सामना करावा लागतो. या राशीच्या लोकांना खाण्याच्या सवयीवर नियंत्रण नसते. त्यामुळे त्यांना पोटाशी संबंधित समस्या देखील आढळतात. हृदयविकाराशी संबंधित समस्या देखील त्यांना खूप त्रास देतात. त्यामुळे या राशींच्या लोकांना हृदयविकाराची समस्या आढळते. त्यामुळे या राशींच्या लोकांनी नेहमी त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर आणि हृदयाची काळजी घ्यावी. या राशींच्या लोकांना त्यांच्या वृद्धापकाळात खूप आनंद मिळेल. या राशींचे लोक शांतता आणि जीवनातील समाधान अनुभवतात. त्यांना आयुष्यात काही सुखसोयी मिळू शकणार नाही, पण त्यांचे वृद्धापकाळ आनंदाने संपेल. नंबर 3. मिथुन राशीचे लोक खूप चांगले, विलक्षण आणि समीक्षक असतात. तसेच ते प्रभावी संवाद साधक देखील असतात. त्यांना कोणत्याही गोष्टीवर विश्वास बसत नाही जोपर्यंत त्या गोष्टीला स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही. मिथुन राशीचे लोक खूपच जिज्ञासू असतात. ते कोणत्याही परिस्थितीत कंटाळत नाही. या राशीच्या लोकांना वृद्धापकाळात आरोग्याशी संबंधित काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून हे समजण्यासारखे आहे की आपण आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक असाल. आजारामुळे आपले वृद्ध जीवन त्रासदायक होऊ शकते. नंबर 4. कर्क राशीचे लोक बाहेरून खूप कठोर असतात, पण आतून ते खूपच गरीब असतात, भावनिक असतात. त्यांच्या भावना खोल असतात. या राशीचे लोक जेव्हा एखाद्याशी संबंध ठेवतात तेव्हा ते त्यांच्याशी खूप जवळ येतात. ते आपल्या प्रियजनांचे प्रत्येक शब्द ऐकतात आणि त्यांच्या भावनांची काळजी घेतात. या राशीशी जोडलेले लोक त्यांच्याशी अत्यंत सुरक्षित असतात. त्यांच्या वृद्धापकाळात सरासरी सुख लिहिलेले असते. त्यांना वृद्धापकाळात कोणत्याही गोष्टीची चिंता नसते. हे त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये खूप मोठे आहे. नंबर 5. सिंह या राशीचे लोक बाहेरचे असतात. ते खूप दृढ निश्चयी असतात. त्यांना काहीतरी करून दाखवायचे असते. ते लोकांपासून काही लपवित नाहीत. ते संपूर्ण जगाला प्रेक्षकाप्रमाणे पाहतात. ते आपल्या जीवनात यशस्वी होतात आणि त्यांच्या कामासाठी त्यांना खूप कौतुकी मिळते. त्यांना वृद्धापकाळात नातेसंबंधामधील तणावामुळे थोडा तणाव जाणवतो. या राशीचे लोक इतर राशींच्या तुलनेत नेहमी परिपूर्णतेच्या शोधात असतात. या राशीचे लोक स्वतःच्या विकासासाठी जास्त समर्पित असतात. ते नेहमी आपल्या यशाचा पाठपुरावा करतात आणि या प्रक्रियेत इतरांची मदत देखील घेतात. ते वृद्धत्वाला अतिशय आरामात आणि शांततेत जगतात. नंबर 6. कन्या या राशीचे लोक खूप प्रामाणिक, मेहनती आणि समर्पित असतात. या राशीचे लोक प्रामाणिकपणे नाव कमावतात. या राशीचे लोक नेहमी आत्मनिर्भर राहत असतात. ते त्यासाठी सतत प्रयत्न करतात आणि त्यांचा हा प्रयत्न इतरांनाही त्यांच्यासारखे होण्यासाठी प्रेरित करतो. या राशीचे लोक वृद्धत्वात खूपच निराश होतात. या राशीचे लोक आपल्या वृद्धापकाळातही आपल्या इच्छेनुसार सर्व कामे पार पाडतील. घरातील लहान मुले त्यांचा आदर करतील आणि त्यांना पूर्ण आदर देतील. नंबर 8. तुला राशीचे लोक खूप शिस्तप्रिय असतात आणि त्यामुळे ते आपल्या घरात शांतता राखण्यास सक्षम आहे. संतुलनाच्या क्षमतेमुळे या राशींच्या लोकांच्या वागणुकीवर एक जादुई प्रभाव आहे. ते आजूबाजूच्या लोकांची देखील खूप काळजी घेतात. या राशीला वृद्धापकाळात पैशाची कमतरता भासत नाही. यांचे कारण असे आहे की तुम्ही आतापासूनच बचत सुरू करा आणि
तुमच्या मृत्यूपर्यंत ही रक्कम किंवा मालमत्ता कोणालाही देऊ नका. नंबर 9. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचे लोक कोणत्याही भीतीला सामोरे जाण्याची क्षमता बाळगतात. ते अतिशय साहसी आणि आवेशपूर्ण असतात. त्यांना हे समजले की जग हे क्षणिक आहे आणि या गोष्टींची सखोल जाणीव असल्यामुळे त्यांना जगातील प्रत्येक गोष्टीचा आनंद मिळतो. नंबर 10. धनुराशी. धनुराशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी मिळतील, पण त्यांच्या आयुष्यातील दुःख कमी आणि सुख जास्त असेल. म्हणजेच त्यांचे वृद्धापकाळ चढ उतारांनी भरलेले असेल. धनुराशीचे लोक खुल्या विचारांचे असतात. ते खूप उत्साही आणि रोमांचक असतात. ते नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा अनुभव इतरांना सांगतात. त्यांच्या अनुभवामुळे त्यांना नवीन ज्ञानाचा खजिना मिळतो. ते त्यांच्या वृद्ध वयात आपल्या नातेवाईकांच्या खूप जवळ राहतील. त्यांचे नातेवाईक त्यांची खूप सेवा करतील. त्यामुळे ते त्यांच्या आयुष्यातील लहान मोठ्या दुःखातही सहज विसरून जातील. नंबर 11. कुंभ राशी. कुंभ राशीचे लोक क्रांतिकारक आणि बंडखोर असतात. त्यांना स्वातंत्र्य खूप प्रिय असते. ते नेहमीच आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि इतरांकडूनही तेच अपेक्षा करतात. त्यांच्या स्वभावाने त्यांना लोकांचे नेतृत्व करण्याची कौशल्य देखील मिळते. ते एका क्षणी ते खूप आनंदी असतील तर दुसऱ्या क्षणी ते खूप दुःखी असतील. यांना सर्व काही हाताबाहेर जाईल म्हणून त्यांना या सर्व गोष्टींसाठी मानसिकदृष्ट्या तयार राहावे लागेल. नंबर 12. मीन राशी. मीन राशीचे लोक मनाच्या खोलवर समजतात. त्यामुळे त्यांचा स्वभाव सर्जनशील आहे आणि ते आपल्या निर्मितीच्या माध्यमातून जीवनाच्या सर्व रहस्य शोधू शकतात. या राशीचे लोक अतिशय सहजपणे आपल्या आत्म्याला शोधण्याचा प्रयत्न करतात. तर ते या जगात राहतात तर नक्कीच आहे, पण स्वतःला हा त्यांचा भाग मानत नाही. त्यांना वृद्धापकाळात पैशाची कमतरता भासणार नाही. त्यांनी कधीही पैशासाठी इतरांसमोर हात पसरला नाही. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद.